शशिकांत शिंदेंनी कृषी बाजार समितीमध्ये घोटाळा केलाय असा आरोप उदयनराजे यांनी केलाय। भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन असं यावर शशिकांत शिंदे म्हणतात। कोणत्याही आरोपांना आपण घाबरत नाही असं देखील शिंदेंचं म्हणणं आहे। शशिकांत शिंदे काय झालं मला सांग। मी त्यांच्या ते माझे विरोधक म्हणून मी कोणाला समजत नाही, पण जे चुका केल्या त्या केल्या तर केल्याच आहेत ना। भ्रष्टाचार झाला तर झालाच आहे। कोर्टाने ऑर्डर केली आहे, हायकोर्टाने की यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, म्हणजे अटक बिटक जे काय असतं ते सगळं प्रोसेस आलीच ना। आज परत नरेंद्र पाटील त्यांचाच माथाडी, ते सगळे माथाडीमध्ये एकत्रच आहेत। नरेंद्र पाटील कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं जे चिरंजीव आहे, संडासामध्ये सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार। लढाईला ज्यावेळेला आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो। माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊन न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना। परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा। आजही माझं म्हणणं आहे, जर 4,000 कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।